आपणाला भीतीचं कारण नाही. आपण घरी जाऊ शकता. Help your father in his affairs. वडिलांना मदत करावीत. फक्त राजकीय काम बंद. अंडरस्टँड? आणि बापूराव बद्दल काय समजले तर आम्हास तेवढी कळवून द्यावे. And God bless you. नमस्ते. रामा बंधू, बालकृष्ण चाफेकर यांचा तपास या सर्व ठिकाणी जारी करा. इन्स्पेक्टर स्टीव्हन्सन यांना निरोप दादा. आय वॉन्ट हिम टू गो टू हैदराबाद. बालकृष्ण निजाम यांची मुलकटात असला पाहिजे असं माझं मन मला सांगतो. वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं, वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं, सीताबाईला चाफेकळीला नाण आलं, सीताबाईला चाफेकळीला नाण आलं, सीताबाईला चाफेकळीला नाण आलं, सीताबाईला चाफेकळीला नाण आलं. पहिल्यानं नाण आलं सासू वाटी ते साखर, पहिल्यानं नाण आलं सासू वाटी ते साखर, सीताबाई हिचा धीर गुंफी तो गमखर, सीताबाई हिचा धीर गुंफी तो गमखर. पहिल्यानं नाण आलं सासू वाटी ते बत्तासे, पहिल्यानं नाण आलं सासू वाटी ते बत्तासे, सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे, सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे. पहिल्यानं नाण आलं आलं हिरव्या शेल्यावरी, पहिल्यानं नाण आलं आलं हिरव्या शेल्यावरी, सीताबाई जरी तुझं मखर माडीवरी, सीताबाई जरी तुझं मखर माडीवरी. पहिल्यानं नाण आलं उभी राही परसात, पहिल्यानं नाण आलं उभी राही परसात, सीताबाई जरी तुझा पती ग घरात, सीताबाई जरी तुझा पती ग घरात. पहिल्यानं नाण आलं सासू करी ते सोहळा, पहिल्यानं नाण आलं सासू करी ते सोहळा, सीताबाई तरी नेस पाटाव ग पिवळा, सीताबाई तरी नेस पाटाव ग पिवळा. पिवळ पिवळ पातळ साळ्याला सांगितलं, पिवळ पिवळ पातळ साळ्याला सांगितलं, सीताबाई हिला नाण आलं ऐकलं, सीताबाई हिला नाण आलं ऐकलं. वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं, वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं, सीताबाईला चाफेकळीला नाण आलं, सीताबाईला चाफेकळीला नाण आलं, सीताबाईला चाफेकळीला नाण आलं. जुबिली दिवशीचे खुनाची माहिती दिल्याबद्दल सरकारने बक्षीस दिले.
मात्र लोकांकडून मान काप्या असे म्हणून घेण्याचे धाडस करूनही सबंध बक्षीस. गणेशराव, बाळकृष्ण चाफेकरला पकडला. रामापांडू अटक करून त्याला पुण्यात घेऊन आला. दामोदर यांनी आम्हा सर्व काही सांगितलं आहे. आपण काय लपवण्याचा फायदा आता नाही. तरी तुम्हाला काय सांगायचे आहे? अण्णांच्या कैफयतीच्या आधारावर त्यांना फाशी दिलेत तसं आम्हालाही द्या. ते मी ठरवू शकत नाही. इट्स नॉट बाइंडिंग ऑन यू टू से एनिथिंग. लष्करात भरती व्हावं असा आम्हा दोघांना ध्यास लागला होता, मला आणि दामोदरला. आम्ही सर्व प्रयत्न केले पण जमलं नाही. जावं तिथे जवाब एकच, ब्राह्मणांना लष्करात थारा नाही. नंतर आम्हाला भट भेटला, चिंतामण नारायण भट. ही साधारणतः गतवर्षीच्या मार्च महिन्यातील गोष्ट. दत्ताने म्हणजे दत्ता भुसकुडेने आमची गाठ घालून दिली. तो म्हणाला, हे तुम्हाला लष्करात भरती व्हायला मदत करतील, त्यांना पाहिजे ती मदत करा म्हणजे झालं. मग आम्ही भट याला फर्ग्युसन टेकडीवर नियमाने भेटू लागलो. त्यांनी आम्हाला सातपुते आणि खाडे यांना भेटण्यास सांगितले. किंवा खाडे नसेल, गाडे असेल, गाडे. मला नक्की आठवत नाही. यांना आम्ही अनेकदा भेटलो पण ते कुठे राहत होते ते मला सांगता यायचं नाही, कारण मला ते माहित नाही. त्यांनी आम्हाला प्रथम रँड यांच्या खुनाच्या कटाबद्दल आम्हाला प्रथम सांगितलं. मी तयार नव्हतो पण अण्णा म्हणाले, मग मानलं. शिवाय लष्करात भरती व्हायला मिळण्याची आशा होतीच. खुनाची तारीख ठरवण्यात आली. गणेश खिंडीत जमलो. आमच्यापाशी तलवारी होत्या, बंदुका नव्हत्या. सातपुतेकडे पिस्तूल होती. खुनाची वेळ जशी जवळ आली तसे आमच्यात वाद सुरू झाले. माझं आणि अण्णाचं डोकं गेलं. आम्ही तिथून निघालो ते वाटेत पुलाखाली तलवारी फेकून थेट घरी निघून आलो. वाटेत बार ऐकले पण आम्हाला वाटलं समारंभाचं दारूकाम चाललं असेल. आम्ही घरी येऊन झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो सातपुते आणि गाडे की खाडे ते आम्हाला भेटले. ते म्हणाले, 2 बग्यांवर गोळ्या झाडल्या पण कुणाला लागल्या काही समजले नाही. त्यांनी आमची मनधरणी चालवली की आम्ही त्यांची पिस्तूल कुठेतरी लपवावीत म्हणून. मग आम्हालाही नाही म्हणणं अशक्य झालं, कारण ते फारच गायावया करू लागले होते. म्हणून मग आम्ही त्यांची पिस्तूल गोविंद मामांच्या विहिरीत टाकली. 2 दिवसांनी आधी ठरल्या बेताप्रमाणे मुंबईला चातुर्मासासाठी आलो. त्यानंतर तो सातपुते आणि तो दुसरा कोण खाडे की गाडे पुन्हा कधी भेटले नाहीत की दिसले नाहीत. भटही भेटला नाही. तो कुठला कुठे गेला माहित नाही. दत्ता भुसकुटे मरण पावला. तो मात्र आमचा जवळचा मित्र होता. अण्णांना अटक होण्याच्या आधी एक दिवस केशवरावांच्या सांगण्यावरून मी नाशिकला गेलो. वासूला बरोबर घेतला होता. आम्ही गावोगाव हिंडलो. हैदराबादेत असताना बातम्या कळल्या की अण्णांना फाशीची सजा होऊन आणि टिळकांना कैद होऊन सुद्धा पुण्यात लोकांचा छळवाद चालूच आहे. मग मला चैन पडेना. मी आपणही इन्स्पेक्टर डेव्हिडसन यांच्या समोर हजर झालो. नॉट डेव्हिडसन, स्टीव्हन्सन. मीच पछावला त्यांना. अंमलदार,
रामापंडू, वासुदेव शाफिकाना बोला. सुना ना, तुम्हास ठसती पडले याबद्दल दिलगीर आहे. परंतु तुमचा भाव बालकृष्ण तो सच्च बोलत नाही. याकरता त्यांची विरुद्धच कटल्यात तुमची मदत सकाळला हवी आहे. You should help your old father. Help your family. कुटुंबाचा भार तुमच्यावरती आहे.